नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी डॉक्टर राहुल भगवान पालखे, सहाय्यक प्राध्यापक श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी. गेले 11 वर्षे इंग्रजी या विषयाचे अध्यापन करीत आहे. स्पर्धा परीक्षामध्ये टेन्स हा घटक महत्त्वाचा ठरतो. कोणत्याही भाषेचा अभ्यास करताना काळ हा घटक खूप महत्त्वाचा असतो. इंग्रजीमध्ये या काळाचे उपयोग आपण समजून घेऊ. सुरुवातीला साधा वर्तमान काळ. एखाद्या कायम स्थितीबाबत किंवा सत्य गोष्टीबाबत साधा वर्तमान काळ वापरला जातो. उदाहरणार्थ, ही लिव्ज इन स्पेन. या वाक्यामध्ये XYZ व्यक्ती स्पेनमध्ये राहतो, तर त्याच्या परमनंट सिच्युएशनबाबत आपणास या वाक्यातून माहिती मिळते. इन्सेक्ट्स हॅव 6 legs. या दुसऱ्या वाक्यामध्ये कीटकांना 6 पाय असतात. ही सत्य गोष्ट आहे आणि म्हणूनच आपण साधा वर्तमान काळ या ठिकाणी वापरलेला आहे. व्हॉट टेम्परेचर डज वॉटर बॉईल ॲट. या वाक्यामध्ये पाणी किती तापमानाला तापतं हा संदर्भ आपल्याला सत्यतेविषयी माहिती करून देतो. म्हणून साधा वर्तमान काळ आपण कायम स्थितीबाबत किंवा सत्य गोष्टीबाबत वापरत असतो. साधा वर्तमान काळाचा दुसरा उपयोग आपण नियमित घडणाऱ्या घटनांचा संदर्भ देण्यासाठी वापरत असतो. उदाहरणार्थ, शी लिव्ज फॉर स्कूल ॲट 8 o'clock. या वाक्यामध्ये XYZ व्यक्तीचा शाळेमध्ये जाण्याचा वेळ 8 वाजताची त्या व्यक्तीची वेळ आहे आणि हीच नियमितता, रेग्युलॅरिटी या वाक्यातून आपणास स्पष्ट होते. व्हॉट टाईम डू यू कॅच द बस. ह्याही वाक्यामध्ये सिम्पल प्रेझेंट टेन्स येतो. अशा रीतीने आज आपण साधा वर्तमान काळ याचा उपयोग पाहत असताना एखाद्या कायम स्थितीबाबत किंवा सत्य गोष्टीबाबत, त्याचबरोबर नियमित गोष्टींचा संदर्भ देत असताना सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट या रचनेचा साधा वर्तमान काळ वापरत असतो. नमस्कार.